चला, नमस्कार सर्वांना. बघा, आयोगाकडून ग्रुप सी बाबत एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि काय म्हटलेलं आहे त्यात आपण पाहूया. लक्षात घ्या. बघा, प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमासंदर्भात जे समाज माध्यमामध्ये प्रसारित होत आहेत बातम्या, ओके, त्या सर्व अफवा आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, आयोगाने काय सांगितलेलं आहे बघा, की विविध स्पर्धा परीक्षांच्या विद्यमान अभ्यासक्रमांचे पुनरावलोकन करण्यासाठी शासनाच्या नियोजन विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र या संस्थेकडून एक तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आलेली आहे. ओके, आणि मागील काही दिवसापासून समाज माध्यमांवर या समितीकडून सुरू असलेल्या पुनरावलोकनानुसार महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात येऊन त्या नवीन अभ्यासक्रमानुसारच 2026 ची पूर्वपरीक्षा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अशी बातमी प्रसारित केली जात आहे. ओके, पण बघा, आयोगाने काय सांगितलेलं आहे बघा, पुढे लक्षात घ्या, की सर्व संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की आयोगामार्फत अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्याची प्रक्रिया ही निरंतर स्वरूपाची असते. ओके, आणि एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी नियुक्ती केलेल्या समितीमार्फत प्राप्त झालेल्या अहवालास आयोगाची रीतसर मान्यता घेण्यात येते आणि त्यानुसार परीक्षा योजना ही तयार केली जाते. समजलं? तसेच त्या संदर्भात प्रसिद्ध पत्रक देण्यात येऊन उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्याकरिता पुरेसा कालावधी देखील देण्यात येतो. आणि आयोगाने हा 3 नंबरचा पॉइंट काय सांगितलेला आहे बघा, महत्वाचा. सन 2026 ची जी गट क सेवा पूर्व परीक्षा आहे, संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येणार आहे. काय सांगितलेलं आहे, म्हणजे जी आता ग्रुप सी ची परीक्षा होणार आहे 2026 ची, ओके, ती विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येणार आहे. जो आता सिलेबस आहे ग्रुप सी साठी, त्या सिलेबसनुसारच या परीक्षा होणार आहेत, प्री आणि मेन्स. ओके, आणि सदर परीक्षेची जाहिरात ही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे असं आयोगाने म्हटलेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, सर्वांनी आहे त्या सिलेबसनुसारच अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आणि आयोगाने स्वतः तसं मेन्शन केलेलं आहे. तरी उमेदवारांनी काय सांगितले, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवायचा नाही आणि काही शंका असल्यास कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे असं स्वतः आयोगाने सांगितलंय. त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या, 2026 ची ग्रुप सी ची जी एक्झाम होणार आहे ती विद्यमान अभ्यासक्रमानुसारच होणार आहे. समजलं? आयोगाने सांगितले, त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीनेच तयारी ही ठेवायची आहे. ओके, तर आज हे प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे, त्यामुळे लक्षात घ्या, त्यामध्ये प्री प्लस मेन्स, ओके, हे होणारच आहे, लक्षात घ्या. त्यामुळे सिलेबस आहे तोच असणार आहे. त्या सिलेबसनुसारच अभ्यास सुरुवात करायची आहे, किंवा तुमचा झालेला असेल फक्त ते रिवाईज करायचं आणि कंटिन्यू करायचं आहे. ओके, आणि पुढील नोटिफिकेशन येईपर्यंत आपण वाट पाहूया. मग ते सरळ सेवा एक्झाम कशा होईल, परीक्षा योजना कशी येईल, अभ्यासक्रम काय असेल हे आयोग आपल्याला कळवेल. आणि जरी परीक्षा योजना आली, अभ्यासक्रम चेंज झाला, तर आयोग तेवढा आपल्याला कालावधी देणार आहे. समजलं? मात्र जी ग्रुप सी ची आता यावर्षी जी एक्झाम होणार आहे त्यामध्ये प्री प्लस मेन्स या एक्झामसाठी जो अभ्यासक्रम आहे तो आधीचाच आपला असणार आहे. त्यामुळे ते तुम्ही कंटिन्यू करायचं आहे. समजलं? बाकी कुठल्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवायचा नाही. ओके, तुमचं काय मत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा. ओके, आणि आपण ग्रुप बी बाबतीत सांगितलेलं आहे, कट ऑफची पण चर्चा केलेली आहे, कोण अभ्यास करायचं कोण नाही, जे काटावर असणाऱ्यांनी काय करायचं ते पण मी सांगितलेलं आहे. तसेच जे आता क्लिअर होतात, म्हणजे ज्यांना 50+, 48+ ज्यांना मार्क्स आहेत, ते मेन्सची प्रिपरेशन पण करत आहेत. आणि ती मेन्सची प्रिपरेशनसाठी हाऊ टू रीच 300+ मार्क्स हे आपण लेक्चर घेतलेलं आहे, तर ते लेक्चर तुम्ही पहा. ओके, आणि काही शंका असल्यास आपल्या अकॅडमीच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर थांबू, आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.